नमस्कार. मी पुन्हा एकदा माझ्या अमोल भारतीय युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण पहिल्या माझ्या 2 व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की सीडलिंग कशी करायची, रिपॉटिंग कसं करायचं आणि आज तिसरा आणि महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत पिंचिंग. पिंचिंग म्हणजे मराठीमध्ये खुडणे, कटिंग करणे किंवा झाडांची छाटणी करणे आणि हा सुद्धा झाडांसाठी एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो. चला तर वेळ न वाया घालवता आपण आज बघूया की पिंचिंग कसं करायचं. पिंचिंग करण्यासाठी आपण जे काही वापरणार आहोत, तुम्ही ब्लेड वापरणार असाल, कटर वापरणार असाल किंवा कात्री वापरणार असाल तर पहिले त्याला स्टॅरलाइज करून घ्या, म्हणजे डेटॉलनी किंवा स्वच्छ धुवून घ्या. आता पिंचिंग कसं करायचं चला तर आपण या बघूया. तर तुम्ही बघत असाल आताच आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पिटुनियाचं मी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि माझ्या झाडांनी फ्लावरिंग करायला सुद्धा चालू केलेलं आहे. पण झाडांची ही योग्य वेळ नाही आहे फ्लावरिंग करायची. आपल्याला पिंचिंग हे जे काम आहे हे फारच कठीण काम आहे, कारण फुलं आलेल्या झाडांना कापणे हे किती कठीण काम आहे तुम्ही समजू शकता. पण आपल्याला पिंचिंग यासाठी करायची आहे, जसं तुम्ही बघू शकत असाल की याला फ्लावर आला आहे तर याला फक्त एकच फांदी उगवलेली आहे, पूर्ण एकच फांदीला हे आलेलं आहे, झाड बहरलेलं नाही आहे. आणि जर तुम्ही या माझ्या पॉटला बघत असाल तर मी इथे पिंचिंग केली आहे, जी दिसते इथे पिंचिंग. त्यामुळे याला या आणि या बाजूला काय आलेलं आहे, फांद्या आलेला आहे आणि ते छान गोल ग्रो होत आहे. तर पिंचिंग करायचं असेल तर मनावर आपल्या फार संयम असायला पाहिजे, कारण याला पिंचिंग करायचं असेल तर तुम्हाला छान याला इथनं कट करायचं आहे. आता हे फुल मी कट केलेलं आहे, तर थोडा मनावर संयम ठेवून मी या फुलाला कट केला आहे. तर काही हरकत नाही, कारण एक फुलाच्या ऐवजी जर तुम्हाला 100 फुलं जर बघायचे असणार तर माझा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर आपण हा जे सगळे आलेले आहे ते पिंच आपण याला करून घेऊ, कट करून घेऊ. फुलं आलेले आहेत तरीही काही होत नाही, कट करून घ्या, कारण आपल्याला झाडाला बहरलेलं बघायचं आहे. म्हणून आपण याची काय करतो आहोत, पिंचिंग करतो आहोत. आता पिंचिंग केल्यावर सुद्धा काय होते, पिटुनियाची कटिंग सुद्धा ग्रो होते. तर ही जी तुम्ही जर तुमची कटिंग थोडी मोठी असणार तर तुम्ही फ्लावरला कट करून घ्या आणि ही जी कटिंग आहे ही सुद्धा तुम्ही जर लावली तर मे बी 50% चान्सेस आहे, 100% सुद्धा चान्सेस आहे की ही कटिंग ग्रो होऊन जाणार. फुल तुम्ही कट करून घ्या. पिंचिंग तुम्हाला आता कळलीच असेल आणि पिंचिंग तुम्ही तुमच्याकडे जे पण रोप असणार त्या सगळ्या रोपांची पिंचिंग तुम्हाला सतत करत राहायची आहे. 1.5 महिना पिटुनियाला सुद्धा तुम्हाला 1.5 महिना जी आहे ती पिंचिंग करायची आहे. कारण आपल्याला एक फुलाच्या ऐवजी 100 फुलं हवे असणार तर पिंचिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला 100 कळ्यांनी भरलेलं झाड आणि 100 फुलांनी भरलेलं झाड जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.